राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हेलो सिटी मेंटेन करा जरा थोडी हेलो हेलो त्याला थोडा आवाज द्या हेलो 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 इको थोडा तुम्ही तो नाव दे येतो नाव मॉनिटरला सुंदर ते ध्यान उभे विठेवाडी सुंदर ते ध्यान उभे विठेवाडी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटे वरी ठेवनिया करकटे वरी ठेवनिया तुळसी हार गला आज विदांबर तुळसी हार गला काज विदांबर करकटे वरी ठेवनिया करकटवरी ठेवनिया तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गला काज पितांबर तुळसी हार गला काज पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे
कर कुंडली दळपती श्रवणी मकर कुंडळे तळपती श्रवणी मकर कुंडळे तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गला कासे पितांबर तुळसी हार गला कासे पितांबर कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळाकासे पितांबर तुळसी हार गळाकासे पितांबर आवडे निरंतर येचे ध्यान आवडे निरंतर येचे ध्यान तुळसी हार गला कासे पितांबर तुळसी हार गला कासे पितांबर आवड निरंतर हे निदान आवड निरंतर हे निदान तुळसी हार गळाकासे पितांबर तुळसी हार गळाकासे पितांबर तुका मनी माझे हेची सर्व सुख तुका मनी माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका मनी माझे हेची सर्व सुख तुका मनी माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गला कासे पितांबर तुळसी हार गला कासे पितांबर पाहिना
अंतर हेच दान तुलसी हार गळा हाच विंबर हार गळा विठोबा रखुमाई ठोपा रखुमाई विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ठोपा रखुमाई ठोबा रखुमाई हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा
विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताचे जोडी जोडी बहुत सुकृताचे जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे 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 आगर रघुमादेवर बाप रघुमादेवर ए बाप रघुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रघुमादेवीवर बाप रघुमादेवीवर बाप रघुमादेवीवर तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा ए तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा बरवा तो माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय राम हेलो 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 जन्मा येऊनिया देख करा देहाचे सार्थक करा देहाचे सार्थक करा देहाचे सार्थक जन्मा येऊनिया देख करा देहाचे सार्थक करा देहाचे सार्थक करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे 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 तेने सार्थक देहाचे तेने सार्थक देहाचे तेने सार्थक देहाचे वाचे नाम विठ्ठलाचे केले सार्थक देहाचे केले सार्थक देहाचे केले सार्थक देहाचे
ऐसा नामाचा महिमा शेष वर्णित झाली सीमा शेष वर्णित झाली सीमा शेष वर्णित झाली सीमा ऐसा नामाचा महिमा शेष वर्णित झाली सीमा शेष वर्णित झाली सीमा शेष वर्णित झाली सीमा नाम तारक त्रिभुवनी म्हणे नामयाची जणी म्हणे नामयाची जणी म्हणे नामयाची जणी नाम तारक त्रिभुवनी म्हणे नामयाची जनी म्हणे नामयाची जनी म्हणे नामयाची जनी वाचे नाम विठ्ठला वाचे नाम विठ्ठला वाचे नाम विठ्ठला वाचे नाम विठ्ठला तेणे सार्थक द्याचे तेणे सार्थक द्या वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक द्याचे तेने सार्थक द्याचे तेने सार्थक द्याचे ठोपा रखुमाई विठोबा रखुमाई ठोपा रखुमाई विठोबा रखुमाई ठोपा रखुमाई विठोबा रखुमाई ठोपा रखुमाई विठोबा रखुमाई ठोपा रखुमाई रखुमाई ठोपा रखुमाई विठोबा रखुमाई ढोपा रखुमाई विठोबा रखुमाई ढोपा रखुमाई विठोबा रखुमाई ढोपा रखुमाई विठोबा रखुमाई जय ढोपा रखुमाई जय ढोपा रखुमाई जय ढोपा रखुमाई जय ढोपा रखुमाई हॅलो 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 याचा व्यवस्थित करा आवाज जरा व्यवस्थित करा हॅलो 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 जन्माये वो निया देख जन्माये वो निया देख जन्माये वो निया देख जन्माये जन्माये वो निया देख जन्माये वो निया देख जन्माये वो निया देख करा देहाचे सार्थ
सार्थक वाचनाम विठ्ठलाचे नाते नाम विठ्ठलाचे करा देहाचे सार्थक करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे देहाचे सार्थक देहाचे तेने सार्थक देहाचे तेने
विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगन्नाथ महाराज बजरंग बली छत्रपती शिवाजी महाराज अपने गुरुदेव की अपने माता पिता बोलो रे भाई सब संत की जय विठ्ठला जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तेणे सार्थक देहाचे ऐसा नामाचा महिमा शेष वर्णिता झाली सीमा वाचे नाम विठ्ठलाचे तेणे सार्थक देहाचे नाम तारक त्रिभुवनी म्हणे नाम याची जणी वाचे नाम विठ्ठलाचे तेणे सार्थक देहाचे लोकाभिराम रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग प्रथम पांडुरंग प्रथम हे दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली आज स्मरण ओ या सकळ विद्येच्या अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा
अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तेणे सार्थक देहाचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग परमात्म्याच्या लढीवाळ भक्त असलेल्या जनाबाई महाराज यांचा 4 चरणाचा गोड असा चिंतनीय अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. जनाबाई महाराज मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला एक महत्वाचा संदेश घेतात. मानव देह प्राप्त झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे याचा संदेश जनाबाई महाराज सांगतायत. जनाबाई महाराज सांगतात, जन्माला आलो ना या ठिकाणी या मृत्यूलोकात आल्यानंतर पहिलं कर्तव्य काय आहे तर आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या देहाची सार्थकता मिळवली पाहिजे. जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक. हा जन्म त्याच्या करताच मिळवलाय आणि त्याच्या करताच आपल्या जीवनामध्ये तो खर्च केला पाहिजे. म्हणजे देहाची सार्थकता आपण करून घेतली पाहिजे असं चिंतन सांगतायत. मग महाराजांना विचारलं, मला सांगा ना देहाची सार्थकता कशाने होणार आहे. महाराज सांगतात, त्याच्या करता वाचेने परमात्म्याचं भजन करा. वाचे नाम विठ्ठलाचे तेणे सार्थक देहाचे. वाचेने माझ्या प्रभूचं माझ्या विठ्ठलाचं माझ्या पांडुरंगाचं भजन करा आणि परमात्म्याचं भजन केलं की त्याच्यामध्ये देहाची सार्थकता आहे. नाम हे सामान्य समजू नका महाराज. नाम सामान्य नाही तर ते नाम कसं आहे. त्या नामाचं चिंतन अनेकांनी करायला घेतलं पण त्या नामाचं चिंतन प्रत्येकाला जमलं नाही. प्रत्येकाने आपापल्या परीने महाराज त्या नामाचा महिमा गाण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येकाला नामाचा महिमा कळाला नाही. ऐसा नामाचा महिमा शेषवर्णिता झाली सीमा. एवढं नाम असं काय श्रेष्ठ आहे महाराज. महाराज सांगतात, या त्रिभुवनाला तारक नाम आहे. नाम तारक त्रिभुवनी म्हणे नाम याची जणी. या त्रिभुवनाला सुद्धा पावन करणारं तारक असलेलं जर कोणतं साधन असेल तर ते परमात्म्याचं भजन आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसहा परिहार. आज तुम्ही आम्ही सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहोत. काय निमित्तानं सेवा आहे सगळ्यांना ज्ञात आहे. या घरातून निघून गेल्या कैलासवासी गौरीबाई राघो कीर यांचं निधन होऊन आज मला वाटते 13 दिवस ना बाबा, 13 दिवस पूर्ण होत आहेत. आणि त्यांच्या या उत्तर कार्याच्या निमित्तानं आजची ही संकीर्तन रूपी सेवा या परिवाराच्या वतीने माझ्याकडे सुपूर्द केलेली आहे. त्यांच्या पश्चात श्री वासुदेव राघोकीर मुलगा, श्री शैलेश राघोकीर, प्रसाद राघोकीर, सौ लता गजानन पाटील, गीता तुकाराम पाटील, सीता विश्वनाथ पाटील चौधरी, किरण प्रकाश मिसाळ आणि संपूर्ण हा कीर परिवार. या परिवारातून आईंचं जाणं होत आहे. 13 दिवस पूर्ण होत आहे आणि त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. आजची कीर्तनाची सेवा ज्यांच्या माध्यमातून आली, ज्या सावळीला आपण ज्यांच्यामुळे इथं बसलोय ते याच डोंबिवली विभागातले साऊंड सिस्टमवाले दादा आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून आलेली ही सेवा आहे. या कीर्तनाकरता उपस्थित असलेली सर्वच गुणीजन मंडळी या ठिकाणी माझ्या बरोबर ही सवंगडी उभी आहेत. सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि थोडंसं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करूया. विठ्ठल विठ्ठल आज आईंना जाऊन 13 दिवस पूर्ण होत आहेत आणि आपण या ठिकाणी हा शेवटचा विधी म्हणजे त्यांचा 13वा संपन्न करत आहोत. त्याच्याही पुढे काही विधी सांगितलेले आहेत, मी जास्त विस्तार करणार नाही. पण आज 13वाचा विधी आहे म्हणजे 13वा संपला की सगळं घर मोकळं होत असतो. सगळी ज्याच्या त्याच्या घरी जातात महाराज, कुटुंब एकटं राहतं. मग एक शेवटची श्रद्धांजली म्हणून आईला समर्पण करावं या भावनेने आजचं कीर्तन पुष्प आहे. या विश्वातून माऊली ही या पंचमहाभूतामध्ये विलीन झाली म्हणून विचार केला, चला जनाबाई महाराज एक स्त्री गेले आणि एक स्त्रीचंच अभंग या ठिकाणी घ्यावा. या दृष्टिकोनातून महिला संत असलेल्या जनाबाई महाराज यांचा अभंग, गोड चिंतनीय अभंग आपल्या पुढे गाऊन दाखवला. जनाबाई महाराजांचा जन्म महाराज एका छोट्याशा गावामध्ये झाला. परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड गावामध्ये जनाबाईचा जन्म होतो. सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आली.
सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आले. तुम्ही कुठं जन्माला आलात, कुठल्या कुटुंबात जन्माला आलात याला विचार परमात्मा करत नाही. तुम्ही तुमच्या जीवनात येऊन काय कर्म केलं परमात्मा याला मानत असतो. आपल्या जीवनामध्ये किती जगला याच्यापेक्षा कसा जगला याला जास्त महत्व आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. नाहीतर चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले, पण 7-8 वर्षाच्या मुलीने त्याचं डोळे उघडले महाराज. लक्षात घ्या. जनाबाई महाराज सामान्य कुळामध्ये जरी जन्माला आल्या असल्या तरी अधिकाराने खूप मोठ्या होत्या महाराज, खूप मोठ्या होत्या. आपल्या जीवनामध्ये एवढी साधना केली. लहान वयातच महाराज भक्तीचं वेड लागलं. घरामध्ये भक्तीची साधना, पांडुरंग परमात्म्याची साधना चालू होती. नेहमी वडील वारी करता पंढरपुराकडे जायचे. एकदा जनाबाई महाराजांनी लहान वयात असताना बाबांना विचारलं, बाबा तुम्ही ज्या पांडुरंगाची भक्ती करता त्या पांडुरंगाला भेटण्याकरता पंढरपूरला जाता, पण आम्हाला एकदा तरी घेऊन चला ना, आम्हालाही त्या देवाचं दर्शन घडू द्या, आम्हालाही त्या देवाला बघायचंय. इच्छा निर्माण झाली महाराज. बाबाने सांगितलं वारकरी भराभर चालतात, आषाढी वारीला कोण चाललाय का इथला? पायी गेलाय कोण? नाही गेला? एकदा वारीला जाऊन बघा. हा, एकदा आषाढी वारी जीवनात एकदा करून बघा महाराज, काय तो आनंद असतो महाराज. महाराज त्या ठिकाणी जनाबाईच्या वडिलांनी सांगितलं, बाळ वारीला जाणं सोपं नाही, वारकरी भराभर चालतात, खायला भेटलं तर खायचं, नाही भेटलं तर तसंच उपवाशी चालायचं. पूर्वीचा काळ आहे महाराज, आणि तुला हा प्रवास सहन होणार नाही, तू येऊ नकोस. जनाबाईने हट्ट पकडला, नाही बाबा मी येतो. आमची पोरं कशाला हट्ट करतील हे सांगता येत नाही. जनाबाई देवा करता हट्ट करते. विठ्ठल 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 विठ्ठल. आमची पोरं आता हट्ट करायला लागली. कशा करता? मोबाईल. बस सगळ्यांच्या तोंडात एकच शब्द आला, मोबाईल साठी हट्ट करायला लागली. आणि तोच मोबाईल आम्ही तिच्या हातात दिला महाराज. हा. पूर्वी बाटली लोक द्यायची, आता मोबाईल द्यायला लागले. कसली बाटली? बोला, दुधाची. आई कामात असली, लेकराला घेता आलं नाही तर लेकराच्या पुढे दुधाची बाटली टाकायची. थोडासा मोठा झाला महाराज, तो शाळेत जायला लागला तरी त्याला बाटली दिली, पाण्याची दिली. आणखी मोठा झाला महाराज, मग त्याला बाटली दिली, कसली? स्प्राईट असेल, थंड असेल, माझा असेल. मोठा झाला महाराज, आता करता कमवता झाला, तेव्हाही त्याच्या हातात बाटली आली. त्या बाटलीचा उल्लेख मी इथं नाही करत आता. मग ती बाटली हातात आल्यानंतर ती त्याला शुद्ध नाही. आणि शेवटी मरता मरता पण दवाखान्यात एक बाटली लावली जाते, सलाईनची बाटली. बाटली नाही सुटली आम्हाला. तसा मोबाईल आताच्या युगात कुणाला सुटत नाही. विठ्ठल विठ्ठल जनाबाईने हट्ट केला, बाबा मलाही देवाच्या दर्शना करता यायचंय, वारी करता भराभर मंडळी चालतायत. बाबांनी सांगितलं येऊ नको, पण बाळ हट्ट, स्त्री हट्ट आणि राज हट्ट पुरवावा लागतो. बायको एकदा बोलली ना, अहो मला तिकडं जायचंय, घेऊन चला, मग सगळी कामं बाजूला ठेवून न्यावंच लागतं. हट्ट आहे महाराज, पुरवावं लागतं. एखादं लहान लेकरू आहे, लहान लेकरू हट्ट करत असेल तर तो आम्हाला पुरवावाच लागतो. राजाचा हट्ट आहे, तो पुरवावाच लागतो. महाराज या ठिकाणी जनाबाईला सांगितलं ठीक आहे. जनाबाई महाराज वारी जवळ आली. सगळे वारकरी त्यांच्या घराजवळून जात होते. खांद्यावर पताका आहेत, कुणाच्या गळ्यामध्ये विणा आहे, कुणाच्या गळ्यामध्ये पखवाज आहे, कुणाच्या गळ्यामध्ये टाळ आहे. परमात्म्याचं भजन करत 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 ही सर्व मंडळी चालले महाराज. परमात्म्याचं भजन आनंदाने नाचतायत, उड्या मारतायत महाराज. आणि ही मंडळी पंढरपुराच्या दिशेने चाललेत. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठल, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा बोला सगळ्यांनी. हा माझा माझा माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हे विठ्ठल
विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा माझा बोला हा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी त्या पांडुरंगाचं भजन करत सगळी वारकरी महाराज त्या रस्त्याने चालतायत. मजल दर मजल करत 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 कधी पंढरपूर आलं कळालं नाही महाराज. वारकरी चंद्रभागेमध्ये जातायत, स्नान करतायत, पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि पुंडलिकाचं दर्शन घेऊन सगळे वारकरी आता पांडुरंगाच्या दर्शनाकरता लाईन मध्ये उभे आहेत. महाराज ती लाईन साधी सामान्य नाही, ती काय रेशनींची लाईन आहे का महाराज? देवाला भेटण्याकरता लाईन आहे. गोपालपुरापासून लाईन लागले महाराज. हा, आता वारकरी जातात 2-2, 4-4 दिवस लागतात महाराज दर्शन करतात. पटापटा पटापटा वारकरी चालतात, देवाला बघायचंय. जनाबाईला सुद्धा वाटत होतं माझ्या देवाला मला बघायचंय. पांडुरंगाच्या रावळापर्यंत आलेला आहे, पायरीला नमस्कार केला, जनाबाई पुढे जाते. देवाला बघण्याकरता महाराज एखादा माणूस आडवा आला तर त्याला बाजूला करते, काका जरा मला देवाला बघायचंय, जरा बघू द्या. लहानशी मुलगी, चिमुकली मुलगी महाराज देवाच्या त्या गाभाऱ्यात गेली आणि सगळी माणसं देवाचं दर्शन करतात, पुढे जात आहेत. पण जनाबाईने जेव्हा देवाला बघितलं ना, एकदम शांत उभी राहिली. जगाच्या मालकाला बघितल्यानंतर महाराज ते रूप आपल्या अंतःकरणामध्ये साठवलं आणि परमात्म्याकडे एक टक लावून बघितलं. देखून या तुझ्या रूपाचा आकार 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 उभा कटकर ठेवून या उभा कटकर ठेवून या देणे माझा चित्ता होई समाधान देणे माझा चित्ता होई समाधान. महाराज एखादा माणूस जर आमच्या डोळ्यासमोर दिसला, चांगला गोरा गोपटा दिसायला सुंदर दिसला, माणसं 2 मिनिटं त्याच्याकडे बघत बसतात. मला सांगा एखादा माणूस एवढा सुंदर असतो त्याच्याकडे आम्ही 2-5 मिनिटं बघत राहतो, त्या माणसाला ज्यांनी घडवलंय तो परमात्मा किती सुंदर असेल. हा आ नाम तुम्हारा तरनहारा कब तेरा दर्शन होगा जिसकी रचना इतनी सुंदर ओ कितना सुंदर होगा ओ कितना सुंदर होगा. महाराज सांगतात ज्यांनी ही सृष्टी एवढी सुंदर निर्माण केली तो जगाचा मालक किती सुंदर असेल महाराज. हा जनाबाईने देवाकडे बघितलं आणि आता असं वाटायला लागलं ही पापणी खाली पडूच नाही. नजरेला नजर टाकली महाराज, देवाशी संवाद करायला सुरुवात केली. परमात्म्या तुला बघण्याकरता जीव आतुर झालेला, लाचावळे मन लागलेसे गोडी ते जीवे न सोडी ऐसे झाले. देवाकडे बघत बसली. बाकीच्या माणसाने सांगितलं अगं कोणाची अहो कोणाची पोरगी आहे, जरा रस्त्यातून बाजूला काढा, बाकीच्या लोकांना दर्शन घेऊ द्या. जनाबाईला बापाने आवाज दिला, पोरी जरा बाजूला होय, बाकीच्या लोकांना सुद्धा दर्शन करू दे. जनाबाई हलायला तयार नाही का, आता देवाशी एकरूप झाले महाराज. जेव्हा तुम्ही एखाद्या वस्तूशी एकरूप होताना तेव्हा काय होतं ते आपल्याला समजत नाही महाराज. देवाला पाहिलं, एकरूप झाली, आता तिथून बाजूला हलवशी वाटत नाही, तिला जावं वाटत नाही, देवापासून दूर जावं वाटत नाही. पण बापांनी तिला बाजूला काढली, पोरी बाकीच्या लोकांना दर्शन घेऊ दे. जनाबाईला जावं वाटत नाही महाराज. हा सासरवरून जेव्हा मुलगी निघते ना तेव्हा ती बराबर निघते महाराज. आता तुम्ही माऊल्या आहेत सगळ्यांना माहित आहे, सासरवरून माहेरकडे येणारी मुलगी बराबर निघत असते, पण माहेरातून जेव्हा सासरी मुलगी जाते ना तेव्हा तिची पावलं बघा.
ती 2 पावलं टाकते पुन्हा पाठीमागं बघते, पुन्हा 2 पावलं टाकते पाठीमागे, 4 पावलं पुढे गेली की पुन्हा पळत जाते, आईच्या गळ्यात कडकडून मिठी मारते. आई आता पुन्हा कधी येणं होईल सांगता येत नाही. खरंय का खोटं आहे? नंतर रुळल्यानंतर नाही, पण नवीन नवीन तर वाटतं की नाही लग्न झाल्यानंतर. जनाबाईची अवस्था फारशी तशीच झालेली होती. अरे आपल्या जीवनामध्ये ज्या देवाला पाहिलंय त्यालाच पुन्हा पुन्हा पाहावं, त्यालाच पुन्हा पुन्हा पाहावं असं वाटत होतं. त्या मंदिरातून पाऊल बाहेर निघत नव्हतं महाराज. जनाबाईला बापाने घेतला आणि निघाला बाहेर, चल आपल्याला घरी गेलं पाहिजे, घरी गेलं पाहिजे असं सांगितल्यानंतर जनाबाईने सांगितलं बाबाला, बाबा आता मला पंढरपूर सोडून, पांडुरंग सोडून मला कुठं जायचं नाही. जनाबाईला बापाने सांगितलं, अगं आपल्या घरी गेलो पाहिजे जने. नाही म्हणे बाबा, आता मला देवाशिवाय करमणार नाही, ज्याला बघितलंय ना त्याच्याचकडे मला राहायचंय. नाविलाज झाला महाराज, बाप घरी गेला पण मुलगी पंढरपुरात आहे. देवाने तिचा सांभाळ केला महाराज. कोणी सांभाळ केला? जनाईचा सांभाळ कोणी केला? आपला सांभाळ आपले मायबाप करतात महाराज, पण जनाईचा सांभाळ जगाच्या मालकाने पांडुरंगाने केला. विठ्ठल विठ्ठल. जनाबाईचे केस विस्कटलेली होती, परमात्म्याने पाहिलं आणि तेल आणि फणी घेतली महाराज, आणि जनाबाईच्या केसामध्ये तेल टाकलं, फणी घेतली आणि केस विंचरू लागला जगाचा मालक. किती प्रेम असेल विचार करा, काय भक्ती असेल. लहानपणातच महाराज जगाचा मालक जिच्या वेण्या घालत होता, एवढंच नाही तिच्या डोक्यातल्या उवा पण मारल्या. काय मारल्या? किती भाग्यवान जनाबाई असेल. एवढी अधिकार संपन्न जनाबाई आजच्या अभंगातून आम्हाला उपदेश करते. विठ्ठल विठ्ठल आजचा उपदेश कुणा करता आहे ऐका. 4 प्रकार सांगतो आणि पुढे जातो. एकाला देह मिळाला नाही, देहाची किंमत कळाली नाही. दुसरा वर्ग आहे त्याला देह मिळाला नाही पण देहाची किंमत कळाली. तिसरा वर्ग आहे त्याला देह मिळाला, देहाची किंमत कळाली. आणि चौथा वर्ग आहे त्यांना देह मिळाला पण देहाची किंमत ज्यांना कळत नाही त्यांच्या करता आजचा अभंग. विठ्ठल विठ्ठल. ज्यांना देह मिळाला नाही, कळाला नाही, ते पशु पक्षी आहेत. त्यांना देह माणसाचा भेटला नाही, त्याच्याबद्दल देवाकडे कधी तक्रार सुद्धा केली नाही. पशु काय पाप पुण्य जाणते. महाराज सांगतात त्यांना काही कळत नाही त्यांना पशु म्हणायचं. ज्यांना काहीच कळत नाही त्यांना बोला. जे कधी कीर्तनात येऊन बसत नाही त्यांना काय म्हणायचं? पशु. ज्यांना कधी पारायण करावं वाटत नाही त्याला काय म्हणायचं? मी पशुचं बोलतोय बरं, माणसाचं नाही पशुचं. ज्याला काही कळत नाही महाराज सांगतात त्याला पशु म्हणावं, आणि त्या पशुची कधी तक्रार नाही महाराज. त्याला देह भेटला नाही, देहाची किंमत कळाली नाही. दुसरा वर्ग आहे त्याला देह भेटलेला नाही पण दादा देहाची किंमत कळाली. त्याला देह नाही भेटला पण देहाची किंमत कळाली. ते स्वर्गातले देव आहेत. स्वर्गीचे आमारा इच्छितात देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म आमा. मृत्युलोकी व्हावा जन्म आमा. मृत्युलोकी व्हावा जन्म आमा. स्वर्गे आमारा इच्छितात देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म आमा. मृत्युलोकी व्हावा जन्म आमा. मृत्युलोकी व्हावा जन्म मामा. महाराज सांगतात स्वर्गातले देव आहेत ना त्यांना देह नाही भेटला पण त्यांना देहाची किंमत कळाली. माणसाचा देह किती श्रेष्ठ आहे हे कोणाला कळलं? बोला ना, कोणाला कळालं? स्वर्गातले देव आहेत त्यांना कळलं माणसाचा देह किती चांगला आहे, किती श्रेष्ठ आहे. म्हणून देवाकडे त्यांनी प्रार्थना केली, भगवंता हा देह नको आम्हाला, त्याच्यापेक्षा मृत्यू लोकात पाठव आणि माणसाचा देह दे आम्हाला. मला सांगा स्वर्गातला देह जर एवढा उत्तम असताना सुद्धा जर माणसाच्या देहाची जर इच्छा करत असतील तर आपण समजून गेलं पाहिजे त्या देहापेक्षा हा देह कसा आहे? चांगला आहे, श्रेष्ठ आहे. चांगल्याच गोष्टीची अपेक्षा केली जाते, बरोबर की नाही दादा? त्यांच्याकडे जर महाराज कनिष्ठ वस्तू असेल, हलकी असेल तर त्या वस्तूची आपण कशाला अपेक्षा करणार आहे? चांगली असेल तरच ना आपण अपेक्षा करतो. कल्पना करा तुम्हाला तुमच्या माहेरी जायचं आहे, एखादा चांगला कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाकरता तुम्ही चाललेला आहात पण तुमच्या लक्षात आलं
त्या कार्यक्रमात जाण्याकरता आता चांगली चांगली पाहुणी येणार आहेत. मग तिने कपाट उघडला, कपाटामध्ये बघितलं, एक पण साडी अशी नाही की त्या कार्यक्रमामध्ये घालता येईल. कारण कार्यक्रम मोठा आहे, कार्यक्रम दादा चांगला आहे, 4 पाहुणे चांगले येणार आहेत. मग आपण सुद्धा तिथं कसं गेलं पाहिजे, जरा पॉश मध्ये गेलं पाहिजे की नाही. हा, तिथं गेल्यानंतर जरा बरं वाटलं पाहिजे. का आपण माहेरी चाललोय. महाराज त्या ताईने सगळी कपाटं बघितली, 2-4 कपाटं साड्या भरलेल्या त्या सगळ्या बघितल्या, पण एकही अशी साडी तिला भेटली नाही. शेवटी तिच्या लक्षात आलं, शेजारची ताई आहे, तिने चांगली पैठणीची साडी परवा घेतली, तिला जाऊन भेटलं पाहिजे. महाराज ती काय करते, महाराज ती तिच्याकडे जात असताना अंगणामध्ये तिचं लेकरू खेळत होतं, त्याला उचललं त्याला उचललं पदराने. महाराज त्या लेकराचं शेंबूड पुसलं, त्याला मस्त असं गोंजारत त्या ताई जवळ नेलं आणि सांगितलं, ताई अगं रस्त्यावरचं घर, येणारी जाणारी माणसं किती आहेत काय माहित नाही, कोणाची नजर कशी असते, कोणाची नजर कशी असते. तुझ्या मुलाला काय लागेल, बोला, डिस्ट लागेल. तसं तो त्याच्या पलीकडचा होता, दिवसा बॅटरी लावून बघायला लागायचं. पण कौतुक किती चाललंय, कौतुक चाललंय का, तिच्याकडनं काय घ्यायचंय, साडी घ्यायची. महाराज खूप कौतुक करायला लागली, एवढी कौतुक करायला लागली महाराज, एवढी कौतुक करायला लागली. आणि तिच्याजवळ लेकरू दिला आणि ती निघाली. मग तिने विचारलं, ताई कशा करता आलेल्या. म्हणे काही नाही, थोडी साडी पाहिजे होती तुमची. म्हणे घेऊन जा. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मला इथं उदाहरण थांबवायचंय. तिच्याकडे साड्या नाहीत का, जी मागायला आले तिच्याकडे साड्या नाही का, किती कपाटं भरलीत. आम्ही जर घरात गेलो तर बायको पाया पडायच्या अगोदर जर कपाट उघडला तर त्या साड्याच पहिल्या आमच्या पायाचं दर्शन घेतात महाराज. म्हणजे एवढ्या साड्या आहेत महाराज. लाकडं शेवटी नाही वापरली तरी चालतील, त्याच आपल्यात काम होईल महाराज. पूर्वी कपडे नव्हते, पण आता एवढे कपडे झाले, सकाळी घातलेला कपडा दुपारी घालत नाही, दुपारी घातलेला संध्याकाळी घालत नाही, संध्याकाळी घातलेला रात्री घालत नाही. विठाला विठाला आता कपडे पण महाराज वेगवेगळे आले. जेवायचे वेगळे, धावायचे वेगळे, पळायचे वेगळे, पाहुण्याचे वेगळे, झोपायचे वेगळे, सगळे प्रकार आहेत महाराज. एवढे कपडे असताना सुद्धा ती बाई तिच्याकडे जाऊन कपडे मागतात. तिच्याकडे साडी मागितली, का मागितली, किती साड्या आहेत महाराज, 2-2, 3-3 कपाट भरले तरी मागता की नाही. आणि दादा यांचं काही कमी काम आहे का, एक सण सोडत नाही. कुठलाही सण येऊ द्या, साडी. नवरात्र तर विचारूच नका महाराज, 9 रंगाच्या 9 येतात. काय करतात देवाला माहित. काय करतात. एकदा चांगला ढीक जमा करायचा, एखादा टप वाला त्याला देऊन टाका, दुसरं काय करणार आहेत. याच्या पलीकडे दुसरं काय केलं जातं. महाराज तिच्याकडे साड्या आहेत, 2 कपाट भरलेल्या साड्या आहेत, पण तरी देखील महाराज शेजारणीकडे जाऊन ती साडी मागते. याचाच अर्थ माझ्याकडे साड्या आहेत पण हलक्या आहेत आणि तिच्याकडे आहे ती भारीतली आहे. तसं स्वर्गातले देव जर या देहाची इच्छा करत असतील तर त्यांच्या देहापेक्षा हा देह भारी असला पाहिजे. विठाला विठाला दुसरा वर्ग आहे, त्याला देह नाही भेटला पण देहाची किंमत कळाली महाराज, किंमत कळाली. आपल्या जीवनामध्ये तिसरा वर्ग असा आहे, तो साधू संतांचा आहे. त्यांना देह भेटला आणि देहाची किंमत सुद्धा दादा त्यांना कळाली. साधू संतांना देह भेटला, ज्याच्या करता देह भेटला त्या देहाने त्यांनी ते कार्य केलं, देवापर्यंत या देहाला पोहोचवलं, या देहाकडनं परमात्म्याची प्राप्ती करून घेतली. म्हणजे देहाची सार्थकता त्यांनी मिळवून घेतली. तिसरा वर्ग आहे, त्याला देह भेटला, देहाची किंमत कळाली. पण चौथा वर्ग तो तुमचा आमचा आहे. आम्हाला देह भेटला पण आम्हाला देहाची किंमत कळाली नाही. आणि आम्हाला जर देहाची किंमत कळाली असती तर या देहाला आम्ही मातीत घातलं नसतं. विठाला विठाला आपल्या जीवनामध्ये देह भेटणंही महत्वाचं आहे आणि देह कळणं सुद्धा महत्वाचं आहे. जेवढी वस्तू भेटणं महत्वाचं आहे ना, तेवढी वस्तू कळाली पाहिजे, कळाली पाहिजे. आता दादानी कीर्तन झाल्यानंतर मला सांगितलं, महाराज हा स्पीकर आहे ना, हा मिक्सर आहे ना, घेऊन जा तुम्हाला. जरी त्यांनी मला दिला पण त्यातलं मला कळलं पाहिजे की नाही. वस्तू भेटून उपयोग नाही, ती मला कळली पाहिजे. आता त्यातलं ज्ञान त्यांना आहे, मला त्यातलं काही ज्ञान. आणि मी जर त्यांना म्हटलं, दादा आमचा पकवास घ्या, तुम्हाला भारी सिस्टम लावली, ते म्हणतील मी
मी पक्वाच घेऊन करू काय का तर त्यातलं ज्ञान त्यांना नाही. हा. आमचा एक वर्ग असा आहे की आम्हाला देह भेटला पण देहाची किंमत मात्र कळाली नाही. किंमत कळली पाहिजे देहाची, देहाची किंमत कळली पाहिजे. लहान लेकरू रस्त्यावर खेळत होतं, जाणारी येणारी माणसं होती, त्याच्या खिच्यातली 2000ची नोट पडली. 2000ची नोट पडली. लहान लेकराला काय माहित नाही महाराज, ती उचलली, त्यांनी तोंडात घातली, त्याचे काय केले तुकडे तुकडे केले. तेवढ्यामध्ये आईचं लक्ष गेलं, नोट दिसते गुलाबी, आता ती बंदच झाली, कुठं दिसतच नाही दादा, कुठं गायब झाली काय माहिती. दिसते का तुम्हाला? या 2 वर्षात बाजारात 2000ची नोट दिसली नाही, म्हणजे ती कुठं गेली, जिथं जायची तिथं बरोबर गेली ती. विठाल विठाल जिथं जायची तिथं गेले. एकदा 2000ची आत्ता बंद व्हायला पाहिजे, भराभर बाहेर निघतील महाराज. हा चला, मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. आईच्या लक्षात आलं लेकराच्या जवळ 2000ची नोट आहे, धावत धावत गेली, त्याच्या हातातून हिसकवली, पाठीत एक धपाटा दिला आणि तेवढ्यामध्ये बघितली नोट उघडून, तर काय झाले सगळं ती सगळे तुकडे तुकडे झाले. आता मी तुम्हाला विचारतो, तुम्ही ऐकताय ना? मला सांगा, लेकराला नोट भेटली का कळाली? भेटली, पण कळाली का? जर त्याला कळाली असती तर त्यांनी फाडली असते का? नाही. चला, आईला नोट भेटली का? नाही, पण कळाली की नाही? म्हणून तर धावत जाऊन पटकन घेतली आणि लेकराच्या धपाटा दिला. हा, तसं आमचं जीवन आहे महाराज. आम्हाला देह भेटला पण देहाची किंमत मात्र आम्हाला कळाली नाही. चला, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक राजा शिकारी करता अरण्यामध्ये गेला. राजाच्या सोबत प्रधानजी आहे. राजा आणि प्रधानजी शिकारी करण्याकरता गेलेले. सकाळपासून संध्याकाळ होईपर्यंत शिकार शोधतात, पण एकही श्वापत त्यांना प्राप्त झाला नाही, भेटला नाही. कासावीस जीव झाला. आता तहानेने भुकेने व्याकुळ जीव झालेला आहे, तहान पण लागले, भूक लागले. राजाने प्रधानजीला सांगितलं, प्रधानजी आता कुठेतरी पोटा पाण्याची व्यवस्था करा. प्रधानजीने सांगितलं, एवढ्या अरण्यामध्ये आपल्याला कुठं काही खायला मिळणार आहे, पण तरीही बघतो. प्रधानजीने इकडं तिकडं लक्ष टाकलं, समोर पाहिलं तर धूर येतो. धूर येतो याचाच अर्थ तिथं काहीतरी असलं पाहिजे. धूर आहे तिथं अग्नी आहे, आणि अग्नी आहे याचाच अर्थ तिथं काहीतरी वस्ती वगैरे असली पाहिजे. म्हणून राजा आणि प्रधान त्या दिशेने चालू लागले. त्या धुराच्या जवळ जाता जाता त्यांच्या लक्षात आले, एक झोपडी, बारीशी झोपडी आहे. त्या झोपडीच्या जवळ गेला. प्रधानजीने आवाज दिला, कोण आहे का? त्या झोपडीतून 2 माणसं बाहेर आली. दोघे पती पत्नी होते, आतमध्ये बसलेले होते. बाहेर आले, विचारला, आपण कोण? म्हणे, या देशाचा राजा आहे. कशा करता आलेले आहे? मी या ठिकाणी अरण्यामध्ये शिकारी करता आलेलो, एकही श्वापत भेटलं नाही, आता मला भूक लागले. महाराज लगेच ती माऊली आतमध्ये गेली, एक घोंगडं आणलं, बाहेर टाकलं. त्या घोंगड्यावर प्रधानजी आणि राजा बसलेला आहे. आतमध्ये गेली, एक तांब्या भरून पाणी आणलं आणि गुळाचा खडा आणला. काय? पूर्वी आपल्या घरात जर पाहुणे आले तर आपली संस्कृती होती, एक तांब्याभर पाणी आणि गुळाचा खडा आपण त्याला द्यायचो, बरोबर की नाही? काळ बदलला गेला, काळ बदलला गेला, काळ बदलला गेला. माणसं आता गुळ ना पाणी देत नाही, आता आल्याबरोबर त्याला काय देतात? चहा देतात महाराज. काय देतात? चहा देतात. आता त्याच्याही पुढे काळ बदलला, आता गुळ पाणी देत नाही, आता चहा देत नाही, आता माणसं काय देतात? थंड देतात. त्याला जे काही असेल ते थंड दिलं जातं. आता त्याच्याही पुढचा काळ बदलला, आता पाहुण्यावर ठरवलं जातं याला काय दिलं पाहिजे, बरोबर? आमच्यासारखा आला तर दूध देतील, चहा देतील, पण बाकीचा महाराज मग त्याचा विचार करून त्याला ते दिलं जातं महाराज. पाहुणा आलेला आहे, तिथं बसले राजेसाहेब बसलेले आहेत. त्या माऊलीने काय केलं? गुळ आणि पाणी दिलं महाराज त्या ठिकाणी, आणि 2-4 भाकऱ्या तयार केल्या, भाकरी. आणि जंगलामध्ये काय भाजी असेल हो, तिच्याकडे थोड्याशा मिरच्या होत्या, पाट्यावर टाकल्या. पाटा आता तो कळणार नाही, आता काही कालांतराने पाटा दिसणार नाही आम्हाला. पाट्यावर मिरच्या टाकल्या, 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकल्या, मीठ टाकलं आणि ते वाटायला सुरुवात केली. त्याची काय तयार केली? आपल्याकडे काय बोलतो? ठेचा, बरोबर? काही ठिकाणी डोंबिवलीमध्ये ठेचा बोलत असेल, आमच्याकडे चटणी बोलतात. तिकडं जर घाटावर गेलं तर चटका म्हणतात. एक दिवशी कीर्तनाला गेलो मी, गेल्यानंतर महाराज ते सगळी भाजी वाढली, भाकर वाढली, सगळं काही, आणि ती मावशी हातामध्ये घेऊन आणि तिने सांगितलं, महाराज चटका देऊ का? म्हटलं, नका बाबा चटका, एवढा सुखाने जेवू द्या, चटका कुठं देता मला आता. दुसऱ्याच्या ताटामध्ये जेव्हा चटणी वाढली तेव्हा माझ्या लक्षात आलं, चटणीला काय म्हणतात? म्हटलं, मावशी इकडे या, थोडासा मला पण द्या चटका. विठाला 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 विठाला
विठ्ठल दोन चार भाकरी तयार केल्या, चटणी तयार केली आणि राजाला आणि त्या प्रजांजीला ताट वाढलं महाराज. दोघेही जेवायला सुरुवात केली. आता महाराज एवढा आनंद झाला राजाला, एवढा आनंद झाला की महालातला पंचपक्वान्नाचा ताट सुद्धा राजाला आता तिथं फिकं वाटायला लागलं. का? अरे जे सुख महालात आहे ते या झोपडीत मला प्राप्त झालेलं आहे. भूक लागल्यानंतर माणसं मिजाज करत नाही आपल्या भाषेत, पण भूक जर नसेल ना, कुठं तरी चायनीज वडापाव खाऊन आला असेल ना, मग तो आईला सांगतो, आई तेलच जास्त टाकला, मीठच जास्त टाकला, तिखटच जास्त आला. ज्याला जेवायचं नाही ना त्याचं जास्त नाना तरी असतात महाराज. पण ज्याला भूक लागलाय ना महाराज कशानेही जेवतात. ही काही जुनी माणसं आहेत, त्यांना विचारा महाराज, भात भाजी नसेल तर त्याच्यावर मसाला, थोडीशी तेलाची धार आणि त्याच्यात मीठ टाकून काही माणसं यातली जेवलेली असतील. खरं आहे का खोटं आहे? भूक लागल्यानंतर माणूस काय भाजी, कोणती भाजी, आता पनीर मसाला असतो, काय 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 वेगवेगळा असतो, पण तरी सुद्धा माणसं म्हणतात केली हो, 4-4 भाज्या केल्या पण नाही जमलं नाही. समजायचं कुठं तरी खाऊन आलाय. विठाला विठाला महाराज त्या ठिकाणी राजाने 2 घास आनंदाने मारले, तृप्तीचा ढेकर टाकला आणि राजाने प्रधानजीला सांगितलं, प्रधानजी आज पोटाची भूक यांनी शांत केले, याचा व्यवसाय काय विचार. त्या प्रधानजीने विचारलं, तुम्ही काय करता या जंगलामध्ये. म्हणे काही नाही, या जंगलातली लाकडं तोडतो, त्याचे कोळसे तयार करतो आणि ते कोळसे बाजारला नेऊन विकतो आणि त्याच्यात येणाऱ्या पैशात आमची पोटं आम्ही भागवतो. आमचा उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे कोळसे विकणं. राजाला वाटलं, दया आली की ज्या माणसाने आज माझी भूक भागवले त्यांच्याकरता 2 एकराची चंदनाची बागायत दिली महाराज. किती चंदन माहिती ना, चंदन देवाच्या मस्तकाला आता लावलं जातं महाराज. कितीही दहा असू द्या, शांत करण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे त्याला चंदन म्हणतात, त्याला चंदन म्हणतात. महाराज त्या चंदनाचं झाड 2 एकराची बागायत दिली आणि सांगितलं, जा या पूर्व दिशेला इथं 2 एकराची जागा आहे, आमची बागायत आहे, ही तुला घे. महाराज त्यांनी ती 2 एकराची चंदनाची बागायत त्याला प्राप्त झाली. राजा निघून गेला. 10 वर्षानंतर पुन्हा राजा त्याच दिशेने आला. राजाने विचार केला, ज्या माणसाला 2 एकराची चंदनाची बागायत दिले, आपण गेलो पाहिजे, त्याची परिस्थिती बघितली पाहिजे, किती बंगले बांधलेत, किती गाड्या घेतल्यात, किती नोकर चाकर आहेत, किती सोनं नाणं केलंय, सगळं बघायला गेलं पाहिजे. कारण एवढा लाकूड जरी विकला तरी माणूस संपत्तीवान होऊ शकतो. महाराज त्या ठिकाणी राजा तिथं त्या दिशेने पावलं पडू लागली. राजाला आश्चर्य वाटलं, अरे पूर्वी जशी झोपडी होती त्याच्यापेक्षा मोडकळीला आलेली झोपडी त्यांनी तिथं पाहिली. आवाज दिला, 2 माणसं बाहेर आली. विचारलं, का हो तुम्ही आणखी झोपडीतच राहता. हो म्हणे, झोपडीतच राहतो. अहो मग तुम्हाला 2 एकराची बागायत दिली चंदनाची, केलं काय. म्हणे, राजेसाहेब काय करणार आहे, आमचा व्यवसाय काय, लाकडं तोडायची, कोळसे करायची आणि नेऊन विकायचे. मग चंदनाच्या झाडाचं काय केलं. राजेसाहेब आम्ही तेच केलं, बाकीच्या झाडांचं जसं करत होतो तसं चंदनाची झाडं तोडून आणली, त्याचे कोळसे केले आणि ते कुठं नेले, डोंबिवलीला नेले ना, विकून टाकले. राजाने कपाळाला हात लावला, अरे एवढ्या मौल्यवान किमतीची झाडं तुला दिली आणि त्या झाडाची काय केली तू. दादा काय केले, कोळसे केले. चंदनाच्या झाडाचे कोळसे केल्यानंतर महाराज राजाला राग आला, वाईट वाटलं. अरे अरे मूर्खाच्या हातामध्ये आपण चंदनाचं झाड दिलं, याला त्याचं ज्ञान नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. चंदनासारखी झाडं दिली महाराज, पण या माणसाने त्या चंदनाच्या झाडाचे सुद्धा कोळसे केले. मला वाटतंय त्याला हसण्याची गरज नाही, हे उदाहरण तुमच्या आमच्या करताय. आम्हाला सुद्धा त्या राजाने, त्या ईश्वराने, त्या परमात्म्याने, त्या प्रभूने चंदनासारखा देह दिला महाराज. त्या प्रभूने आम्हाला चंदनासारखा देह दिला, त्या राजाने त्याला चंदनासारखी झाडं दिली, चंदनाची झाडं दिली. पण या राजाने आम्हाला चंदनासारखा देह दिला, पण आम्हाला चंदनासारख्या देहाची किंमत कळाली नाही, म्हणून चंदनासारख्या देहाचे सुद्धा आम्ही कोळसे केले. विठाला विठाला ज्यांना चंदनासारखा देह भेटलाय पण देहाची किंमत ज्यांना कळत नाही, त्यांच्या करता जनाबाई महाराज पहिल्या चरणामध्ये वर्णन
ज्यांना देह मिळाला, देहाची किंमत ज्यांना कळत नाही ना, त्यांच्याकरता आजचा अभंग आहे. किती सुंदर परमात्म्याने त्या प्रभूने आम्हाला देह दिला की नाही. एकासारखा एक माणूस नाही महाराज. एकासारखा जरी माणूस दिसला तरी त्याच्या नाकामध्ये बदल असेल, डोळ्यामध्ये बदल असेल, बोटामध्ये हातामध्ये बदल असेल. किती परमात्म्याने ही रचना सुंदर केली महाराज. एवढा सुंदर नरदेह आम्हाला प्राप्त करून देऊन सुद्धा आम्हाला माणसाच्या देहाची किंमत कळत नाही. आपल्या जीवनामध्ये कळली पाहिजे. त्या देवांना कळली तशी आम्हाला कळली पाहिजे महाराज. किती देह महत्वाचा आहे. पण खरी गोष्ट आहे महाराज, ज्या गोष्टी फुकट मिळल्या ना आम्हाला त्याची किंमत नाही. खरं सांगतो, जी वस्तू आम्हाला फुकट मिळते ना त्या वस्तूची किंमत आम्हाला कधीच मिळत नाही महाराज, कधीच लागत नाही. माझ्या आवडीचं एक उदाहरण मी सांगतो नेहमी. एक आजीबाई दवाखान्यात जाते. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरनी तिला तपासली आणि डॉक्टरनी तपासल्यानंतर डॉक्टरने सांगितलं, आजीबाई तुम्हाला लगेच या ठिकाणी ऑपरेशन करावं लागेल, हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल. तिने विचारलं किती साधारण डॉक्टर साहेब खर्च येईल, किती वेळ लागेल? म्हणे काय नाही, एका दिवसात होऊन जाईल, 5 लाखापर्यंत तुम्हाला रक्कम लागेल. म्हणे ठीक आहे. आजी घरी गेली, मुलांना सांगितलं की मला ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे, एका दिवसामध्ये सगळं होऊन जाईल, 5 लाख रुपये खर्च आहेत. म्हणे हरकत नाही, पैशाचं काही टेन्शन नको घेऊ. आजी आली महाराज त्या ठिकाणी. दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी ॲडमिट झाली दवाखान्यामध्ये. लगेच तिच्या ऑपरेशनला सुरुवात केली महाराज. 4-8 तासामध्ये ते झालं. आणि महाराज 2 दिवसामध्ये व्यवस्थित झाल्यानंतर आजीला सोडण्यात आलं आणि मग तो बिल तिच्या हातात दिला. तो बिल तिच्या हातात दिल्यानंतर तो बिल होता 10 लाखाचा. किती ऐकताय ना? सुरुवातीला डॉक्टरनी किती सांगितले, म्हणजे तुम्ही ऐकता किती? 5 लाख रुपये सांगितले. आजीने विचारले, डॉक्टर साहेब मी इथं आल्यानंतर तुम्ही म्हटलं 4 तासामध्ये तो ऑपरेशन होणार आहे आणि त्याच्याकरता साधारण खर्च 5 लाख रुपये, पण मला वरचे 5 लाख रुपये का घेतले याचं कारण सांगा, मी द्यायला तयार आहे. 5 लाख रुपये तुम्ही का घेतले आणि कशाचे घेतले? त्या आजीला डॉक्टरने उत्तर दिले, ऑपरेशन करण्याचे फक्त 5 लाख रुपये होते, पण तुमचं हृदय काढून ज्या पेटीमध्ये 4 तास ठेवलं ना, त्या पेटीचं भाडं होतं 5 लाख रुपये. 4 तासाचं भाडं किती दादा? किती? 5 लाख रुपये. तुमचं हृदय ज्या पेटीत ठेवलं आणि तिथं ऑपरेशन केलं महाराज, त्या हृदयाची ठेवण्याकरता जी पेटी होती ना, तिचं भाडं 5 लाख रुपये होतं. आजी रडायला लागली महाराज. आजी रडत असताना महाराज डॉक्टरने त्याला समजावलं की आजी कशा करता दवाखान्यात नका रडू. तुम्हाला 10 लाख जास्त वाटत असतील तर मी वरचे 2 लाख रुपये कमी करतो तुमच्या करता. 8 लाख मला द्या. किती द्या? 8 लाख रुपये द्या, काही हरकत नाही. आजी आणखी जोरात रडायला लागली. शेवटी डॉक्टरने तिला जवळ घेतली. आजी 8 लाख ही जास्त वाटत असेल तर असं कर, त्याचे 3 हप्ते केले तरी चालतील, थोडे पैसे दे मला, 3 टप्प्यामध्ये दे. आजी त्याच्याकडे बघते आणि त्याला सांगायला लागली, डॉक्टर अरे पैसे जास्त दिले म्हणून मी रडत नाही. तुझे 8-10 लाख रुपये माझ्या करता काही नाही, तुझ्यासह दवाखान्यासह मी तुला विकत घेऊ शकते. या म्हातारीच्या तोंडाकडे जाऊ नकोस. अख्खी समृद्धी माझ्या जागेतून गेले, तुम्हाला काय कमी समजतो? अरे तुझ्यासह दवाखान्यासह सगळ्यांना विकत घेण्याची ताकद माझ्यात आहे. 10 लाखाकरता रडणार नाही मी रडते याच्या करता. डॉक्टरने विचारलं, आजी सांगा ना कशा करता रडता तुम्ही? डॉक्टरला उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. तुम्हाला सगळ्यांनी ध्यान देऊन ऐका, एकच शब्द ऐका, हा शेवटचा. महाराज त्या आजीने एवढं सांगितलं, डॉक्टर साहेब 10 लाखाचं बिल दिलं म्हणून मी रडत नाही, तर माझं रडण्याचं कारण एकच आहे, तुम्ही 4 तास माझं हृदय ज्या पेटीत ठेवलं त्या पेटीचं भाडं 5 लाख रुपये घेतलं, पण 75 वर्षापर्यंत या म्हातारीचं हृदय या पेटीमध्ये त्या जगाच्या मालकाने सुरक्षित ठेवलं. 1 रुपया सुद्धा भाडा घेतला नाही. त्याच्याकरता मी रडते. 4 तास महाराज हृदय बाजूला ठेवल्यानंतर आम्हाला किंमत कळली. एवढे पैसे लागतात महाराज. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे, 75 वर्ष म्हातारी आजीच्या या पेटीमध्ये ते हृदय ठेवलं. रुपया घेतला का देवाने? नाही ना. पण कधीतरी आम्हाला किंमत या देहाची कळली पाहिजे महाराज. अरे एवढा सुंदर देह दिलाय, पण माणसं नको ते खाऊन या तोंडाला सडवतायत महाराज, सडवतायत. कधीतरी मुंबईमध्ये एक फेरी टाका. मुंबईमध्ये फेरी टाकल्यानंतर तुम्ही सहज महाराज तिथं जा. कुठं जा? टाटाला जा. कधीतरी फेरी मारा, एक दिवस बघा महाराज, या विश्वातून बाजूला निघून तिथं जा.
टाटाला गेल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला, टाटाला हॉस्पिटलमध्ये जी माणसं आहेत त्याच्यापेक्षा भयानक माणसं त्या फुटपाथवर झोपलेली आहेत. बाहेर गावातून नाही, बाहेर राज्यातून आलेली माणसं आहेत की त्यांना रोज जाता येता येत नाही. त्या ठिकाणी महाराज ते चादर टाकून झोपलेले आहेत आणि तिथं उपचार घेतात. महाराज कुणाचं तोंड सडलंय, कुणाचं काय, महाराज बिकट अवस्था आहे. कधीतरी जाऊन बघा आणि त्यांना विचारा, ते सांगतील कसं काय माझ्या वाट्याला आलं. महाराज कितीतरी गोष्टी आहेत, कितीतरी गोष्टी आहेत. मग आपण समजायचं की देह आम्हाला एवढा सुंदर दिलाय, याचा आम्ही का नाश करतो. या देहाची किंमत आम्हाला कळली पाहिजे. ज्याच्या करता जी वस्तू दिली ती केली पाहिजे की नाही. पकवाज कीर्तनात वाजवण्याकरता दिलाय, तो भांडणं झाल्यानंतर डोक्यात घालण्याकरता नाही, हे तर कळलं पाहिजे की नाही. ज्या करता जी वस्तू दिलेली आहे त्याच्या करता ती वापरली पाहिजे. महाराज किती सुंदर देह दिलाय सांगा ना. तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा. देव दिला देह भजन गुमाटा, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देव दिला देह भजन गुमाटा, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा. महाराज सांगतात ज्याच्या करता देहाची निर्मिती केली त्या गोष्टी या देहाकडनं केल्या पाहिजे महाराज. कारण आज मिळालेला देह पुन्हा आम्हाला मिळेल की नाही सांगता येत नाही. बहुता दिवसा फेरा आला या नगरा, नका घेऊ भार धर्म तोची सार. आपल्या जीवनामध्ये चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. आता मिळालेला देह पुन्हा मिळू शकत नाही महाराज. चांगलं जीवन जगायचं, उत्तम जीवन जगा, परमात्म्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. महाराज सांगतात जन्मा येऊन या देख, करा देहाचे सार्थक. देहाचं सार्थक होईल असं काहीतरी करा. जनाबाई महाराजांनी विचारलं, महाराज तुम्ही आम्हाला सांगितलं मानवी देहाला आल्यानंतर देहाचं सार्थक झालं पाहिजे, पण देहाचं सार्थक कशाने होईल सांगता का. वाचे नाम विठ्ठलाचे, 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 वाचे नाम विठ्ठलाचे. तेने सार्थक, तेने सार्थक, तेने सार्थक देहाचे, तेने सार्थक, तेने सार्थक, तेने सार्थक देहाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे. तेने सार्थक, तेने सार्थक, तेने सार्थक देहाचे, तेने सार्थक, तेने सार्थक, तेने सार्थक देहाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, विठ्ठलाचे. बाहेरचा आवाज आहे ना थोडा कमी ठेवा, आपल्याला आवाज द्या. त्यांचा आवाज त्यांना कमी ठेवा, आपल्याला द्यावा, आम्हाला मॉनिटर द्या. महाराज सांगतात वाचे नाम विठ्ठलाचे, तेने सार्थक देहाचे. वाचेने परमात्म्याचं भजन केलं की आपल्या जीवनाची सार्थकता निश्चित आहे. सार्थकता करायची असेल तर बंगला बांधला म्हणजे सार्थकता नाही, पैसा कमवला म्हणजे सार्थकता नाही.
सार्थकता मिळवायची असेल तर देवाचं भजन काल सार्थक केला जेने धरला माने विठ्ठल धरला माने विठ्ठल धरला माने विठ्ठल काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. परमात्म्याचं भजन केलं की आपल्या जीवनाची सार्थकता निश्चित आहे. मग काय केलं पाहिजे? देह सार्थक करता काय केलं पाहिजे? बोला, काय केलं पाहिजे बाबा? देवाचं भजन, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, देवाचं चिंतन केलं पाहिजे. त्याच्याने देहाची सार्थकता होते. जनाबाई महाराजांनी देहाची सार्थकता मिळवली. एवढं भजन केलं, एवढं भजन केलं, एवढं भजन केलं जनाबाई महाराजांनी की जनाबाई महाराज भजन करायच्या, एवढ्या भजन करायच्या की महाराज त्यांचा स्पर्श ज्या वस्तूला व्हायचा ती वस्तू सुद्धा देवाचं भजन करायची. महाराज जनाबाईने गौऱ्या तयार करायला घेतल्या, हाताचा स्पर्श गौरीला झाला, शेणीला झाला, त्या शेणी सुद्धा देवाचं भजन करायची. महाराज त्या गौऱ्या सुद्धा देवाचं भजन करायची. आमच्या गौऱ्या स्मशानात गेल्या तरी आम्हाला भजन येत नाही. आमच्या गौऱ्या स्मशानात गेल्या पण तरी आम्ही देवाचं भजन करत नाही. जनाबाईच्या गौऱ्या देवाचं भजन करायच्या. विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराज सांगतात देहाची सार्थकता मिळवायचं असेल तर त्याच्याकरता आम्हाला काय केलं पाहिजे? नामस्मरण. ते नामस्मरण कसं करायचं? विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये. हॅलो विठोबा रखुमाये. इको द्या. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये. टाळी टाळी. विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. जय जय विठोबा विठोबा रखुमाये. हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठोबा रखुमाये. विठोबा येऊ दे. विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. राहू दे. वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे. ऐसा नामाचा महिमा शेष वर्णिता झाल्या सीमा. नाम तारक त्रिभुवनी म्हणे नामयाची जणी. वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे. असा 4 चरणाचा थोडासा भाव या अभंगाचा आहे. संकल्पित वेळेमध्ये थोडंसं आपण बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या निमित्तानं सेवा आहे सगळ्यांना ज्ञात आहे. या घरातून निघून गेलेली जी माऊली आहे, जी आई आहे, त्यांच्या 13व्या निमित्तानं आजची ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे सुपूर्त केलेली आहे. थोडंसं आपण चिंतन या ठिकाणी करूया. आज आपल्या घरातून गेलेली जी माऊली आहे, आई आहे, या घराकरता तिचं खूप योगदान आहे. तिने या लेकरांना जन्माला घातलं. ज्या मुली असतील त्यांची मुलं असतील, राहू दे बाबा, जे असेल ते राहू दे, त्यांचं करते. इथंच आणून ठेवायचं, ते ताट इथंच ठेवायचं, आपले आपण घेऊ. या ठिकाणी आपण इथं सगळेजण उपस्थित आहोत, सगळ्यांना ज्ञात आहे. आपण 13व्या निमित्तानं उपस्थित आहोत. जी माऊली गेलेला आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पण करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहोत. आज जो परिवार या ठिकाणी जो दुःखी आहे, त्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. कारण आज त्यांच्या जीवनातून त्यांची माऊली, त्यांची आई या विश्वातून निघून जात आहे.
त्यांच्यावर नितांत प्रेम करणारं तत्व या जगाच्या पाठीवरून निघून जात आहे. तिचं नाव काय आहे? आई आहे. आपल्या जीवनामध्ये जी नितांत लेकरांवर प्रेम करते महाराज, तिचं नाव आई आहे. आपलं सर्वस्व लेकराला प्रदान करते, तिचं नाव काय आहे? आई आहे. महाराज स्वतःचं सर्वस्व महाराज इतरांकरता प्रदान करत नाही, आपल्या लेकराकरता समर्पण करते महाराज. लेकराकरता समर्पण करते, आपलं जीवन लेकराकरता समर्पण करते. तिचं नाव काय? विठ्ठल विठ्ठल. आणि ती माऊली या जगाच्या पाठीवरून जात आहे, म्हणजे या विश्वातून जात आहे. आपल्या जीवनात माहिती आहे सज्जनो, जगाच्या पाठीवर असं एकमेव तत्व आहे की ती आपल्या लेकराकरता झटत असतं. विठ्ठल 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 चला आता थोडा वेळ मी या विषयापर्यंत येऊन पोहोचलेलो होतो की आपल्यावर नितांत प्रेम करणारं तत्व या जगाच्या पाठीवरून जात आहे. बाकीची माणसं जीवनामध्ये आम्हाला कितीतरी भेटतात, कितीतरी येत आहेत महाराज. त्या वळणावर आम्हाला प्रत्येक पदोपदी माणसं भेटत असतात. पण बाकीची सगळी माणसं महाराज आमच्या जवळ येतात, ती स्वार्थापोटी जोडली जातात. पण आमच्यावर निस्वार्थ भावनेने प्रेम करते ती जगामध्ये एकमेव जर कोण असेल तर ती आपली माऊली, ती आपली आई आहे. नितांत प्रेम करते महाराज. तिच्यासारखं प्रेम या जगाच्या पाठीवर दुसरं कोणी करू शकत नाही. दुसरं कोणी करू शकत नाही महाराज. या जगाच्या पाठीवर दुसरं कोणी करू शकत नाही. एवढी आपली आई आपल्या जीवनामध्ये करत असते. आईच्या प्रेमाची सर महाराज रंभेला सुद्धा येऊ शकत नाही. रंभेला सुद्धा येऊ शकत नाही. कारण आपली आई ती आई असते सज्जनो. आई ती आई असते. बाकीची माणसं महाराज एखादी बाई गेल्यानंतर, आई गेल्यानंतर जवळ येतात, बसतात आणि आपल्या लेकराला समजावतात, बाळ नको रडू, बाळ नको रडू, मी तुझ्या आईसारखी आहे, मी तुझ्या आईसारखी आहे, तू रडू नकोस. महाराज ती माऊली आम्हाला जवळ घेऊन किती जरी म्हणत असली की मी तुझ्या आईसारखी आहे, आईसारखी असू शकते पण आई बनवू शकत नाही महाराज. आपल्यावर जी प्रेम करणारं तत्व, खरं तत्व जर कोणतं असेल तर ती आपली आई असते. नितांत प्रेम करते महाराज. आहे तोपर्यंत प्रेम करेल यात नवल नाही महाराज. पण गेल्यानंतर सुद्धा जी लेकरावर प्रेम करते तिचं नाव आई आहे. रात्रंदिवस महाराज लेकरा करता प्रेम करते. पण काही काही माणसं सहज प्रश्न करतात, आई तू काय केलं ग आमच्या करता? आई काय केलं तू आमच्या करता? काय केलं सांग महाराज. मला असं वाटतंय तिने काय नाही आमच्या करता केलं सांगा.
प्रत्येक जण माणूस महाराज काही काही मोठी मुलं झाली की ती मुलं आईला प्रश्न करतात, आई तू काय केलं आमच्या करता? अरे ती काम करून कष्ट करून जेव्हा थकते संध्याकाळी तिला असं वाटतं रात्रीला या अंथरुणावर थोडंसं काय करावं, विश्रांती घ्यावी. पण जेव्हा तिला असं वाटतं तिथं झोपावं त्यावेळेस तुझी जागी होण्याची वेळ असते. दिवसभर तू झोपा काढतो, रात्री जागा होतो. रात्रभर दिवसभर थकणारी आई तुझ्या करता जागी राहते महाराज. तिला 2 घास मुखामध्ये घालावे असं जर वाटले तर ते सुद्धा तू तिला व्यवस्थित जेवू दिलं नाही महाराज. जर त्या ठिकाणी एखादी विधी केलीस तर महाराज त्या ठिकाणी आई पटकन जेवणाचं ताट बाजूला करते आणि लेकराला स्वच्छ करते आणि बाजूला ठेवते महाराज. सांगा एवढं प्रेम कोण करू शकतो? तरी माणसं विचारतात आई तू काय करते? अरे आपल्या करता स्वतःच्या प्राणाची बाजी सुद्धा जी लावू शकते तिचं नाव आई आहे. आपल्या जीवनामध्ये सगळ्यांची शिदोरी बनवते आणि शिल्लक जर राहिली तर महाराज आपल्या करता खाते, तिचं नाव आई आहे. सगळ्यांच्या उशिरा झोपते आणि सगळ्यांच्या लवकर उठते, तिचं नाव काय? तिचं नाव आई आहे. सगळ्यांच्या लवकर महाराज उठते. जेव्हा सगळी माणसं घरातली झोपलेली असतात ना तेव्हा सगळ्यांच्या अगोदर ती उठते. आपल्या जीवनामध्ये एवढं प्रेम आपल्या जीवनामध्ये कोणी लावू शकत नाही महाराज, कोणी करू शकत नाही. कारण आई ती आई असते महाराज. आ म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. आत्म्याला प्रत्यक्ष ईश्वराचं दर्शन घडून देणारी जर तत्व जर कोणतं असेल तर आई महाराज. पण आई त्यांना कळते ज्यांच्या जीवनातून आई गेले महाराज. आई त्यांना कळू शकते ज्यांच्या जीवनातून आई गेले. ज्यांच्या जीवनात आई आहे त्याला आई कळेल की नाही सांगता येत नाही. आपल्या जीवनातली आई जर कळायची असेल तर एखाद्याची माय माऊली गेली ना तिच्या जवळ जाऊन बसा महाराज, तो सांगेल आमच्या जीवनातली आई गेली. तुम्ही संध्याकाळी कितीही उशिरा या महाराज, संध्याकाळी तुमच्या घरामध्ये कितीही उशिरा आलात आणि दरवाजावर थाप टाकली, तुमचा दरवाजा उघडण्याकरता पहिली जर व्यक्ती कोण येत असेल तर तुमची आई येते. बाकीचे माणसं महाराज सगळ्या काही गोष्टी विचारतायत पण आपली आई एकच विचारते, बाळ एवढा रात्रभर फिरलास इकडे तिकडे कुठं होतास आणि काय खाल्लं का? खाल्लं नसेल तर चल जेवायला वाढतो. मीही तुझ्या करता जेवलेलं नाही बाळ. जोपर्यंत लेकरू घरात येत नाही तोपर्यंत आई सुद्धा महाराज 2 घास तोंडात टाकत नाही. एवढं प्रेम जगाच्या पाठीवर कोणी देऊ शकत नाही महाराज. म्हणून एकच सांगतो सज्जनो, आई आई ही आईच असते महाराज. पण एक शब्द सांगेन, एक कौन सी चीज है, एक कौन सी चीज है वो यहाँ नहीं मिलती. एक कौन सी चीज है वो यहाँ नहीं मिलती. सब कुछ मिलता है मगर माँ नहीं मिलती. सगळं काही पुन्हा पुन्हा मिळेल पण गेलेली आई आमच्या जीवनामध्ये पुन्हा नाही मिळू शकत महाराज. आता या घरातल्या मुली गेलेल्या आहेत महाराज, बघा त्यांना विचारा आईचं प्रेम काय. आईच्या प्रेमापोटी ह्या मुली धावत येत होत्या माहेरी. पण ज्या दिवशी महाराज त्या मुली आई निघून गेली की त्या प्रेमामध्ये कुठंतरी अंतर पडलं जातं. कारण महाराज ती आई त्यांना सांभाळून घ्यायची. कितीही कष्ट असले तर डोक्यावरून हात फिरवला की महाराज सगळं दुःख तिचं नष्ट व्हायचं. सगळी समजावून सांगायची, बाळ सासरी गेले ना चांगलं जीवन जग, सासू सासऱ्याची सेवा कर, नवऱ्याची सेवा कर, अधूनमधून तुला येता आलं तर मला भेटायला ये. हे फक्त आपली आई करायची महाराज. आणि जेव्हा मुलगी ती घरातून बाहेर पडते ना तेव्हा कडकडून मिठी मारून आई सांगते, बाळ चांगलं जीवन जग बरं, स्वतःची काळजी घे, कधीतरी आम्हालाही भेटण्याकरता ये. महाराज एवढं प्रेम कोण करेल सांगा. आजही जुनी जुनी जी माणसं आहेत ना, आपली लेक जर घरी आली तर खोबरा करतात महाराज, तोंडात घालतात, तो चावतात आणि त्याचा रस काढून आपल्या लेकीच्या डोक्यात घालतात महाराज. आजही अशा आया इथं बसलेल्या असतील महाराज. आपल्या लेकीचं किती सांभाळ करतात, आपल्या मुलाचा किती सांभाळ करतात महाराज. जीवनामध्ये एवढा कोणी करू शकत नाही. बाळंतपण शब्दाचा अर्थ आहे बाळ किंवा अंत. ज्या वेळेस लेकरू जन्माला येतो तेव्हा कधी कधी आईचा अंत सुद्धा होऊ शकतो. पण ती मरायला तयार होते पण लेकराला जन्माला घालते, तिचं नाव आई आहे महाराज. रात्रंदिवस आमच्या करता जगते ती महाराज आमची आई असते. शेवटच्या श्वासापर्यंत महाराज आमचा चांगला विचार करते, तिचं नाव आई असते. पण आमची काही मुलं अशी निघाले महाराज, स्वतः या ठिकाणी चांगल्या बंगल्यामध्ये राहतात पण मायबापांना वृद्धाश्रम दाखवतात. एक कथा घडलेली अशी आहे, एका माऊलीला महाराज तिच्या मुलाने वृद्धाश्रमामध्ये टाकलं. वृद्धाश्रमात टाकल्यानंतर त्या ठिकाणी ती माऊली राहू लागली. अनेक वर्ष तिथं राहिली महाराज. आता त्या आईचे दिवस पूर्ण भरलेत. आता तिला वाटलं आता मी जाणार आहे, एकदा लेकराला भेटलं पाहिजे.
त्याला फोन केला आणि फोन करून बोलावलं, बाळा मला तुला भेटायचंय, मला तुला काहीतरी सांगायचंय, एकदा मला भेटायला तू ये. मुलगा पळत पळत तिथपर्यंत आला, आश्रमात गेला, मॅनेजरला भेटला, मला आईला भेटायचंय. म्हणे त्या रूम मध्ये तुमची आई आहे. आईच्या जवळ गेला, आई जवळ बसला. महाराज, म्हातारी झालेली आई, आता तिला दिसत नव्हतं, बोलता येत नव्हतं. जवळ बसला महाराज. आईने जवळ गेल्याबरोबर लेकराला ओळखलं. लेकराच्या गाळावरून दोन्ही हात फिरवला आणि काय घेतली? ज्या लेकरांनी वृद्धाश्रमात टाकलाय पण 10 वर्षात गेल्यानंतर सुद्धा तेवढंच प्रेम जे करते तिचं नाव काय? महाराज त्या लेकराच्या गालावरून हात फिरवले, आपल्या डोक्यावर मोडले, माया घेतली आणि मग सांगितलं, बाळ मी एवढ्या करता तुला बोलवलंय. म्हणे कशा करता? मी आता किती दिवसाची सोबते मला माहित नाही, मी कधी जाणार मला माहित नाही, मी आता मरणार आहे बाळा. पण जाता जाता एक शेवटची इच्छा माझी जीवनातली अशी आहे की जाता जाता या आश्रमाला तू सगळ्या खोल्यांमध्ये पंखे लावून द्यावेत. काय सांगितलं? ऐकता ना तुम्ही? जेवढ्या खोल्या इथं आहेत ना त्या प्रत्येक खोलीमध्ये एक एक पंखा लाव. लेकरांनी आश्चर्य होऊन विचारलं, आई 10 वर्षाच्या वृद्धाश्रमात राहिली, कधी पंखा नाही मागला तू, पण आज तू पंखा का मागतोस सांग? तू आज पंखा का मागते सांग? आईने सांगितलं, बाळ मी गरमी सहन केली, किती मच्छर होतं मला माहित आहे, किती चावले मला माहित आहे, मी तो त्रास सहन केला बाळ. अगं मग आता तुला जाण्याची वेळ झालेली आहे, तू कधी मरशील माहित नाही, मग सगळ्या खोल्यांमध्ये तुला पंख लावायची गरज काय? त्या बाळाला आईने सांगितलं, उत्तर दिलं, बाळ माझ्या करता पंखे नाही सांगत, आज मी म्हातारी झाली म्हणून मला आणून तू इथं टाकला, उद्या सकाळ तू म्हातारा झाला आणि तुझ्या मुलांनी जर तुला इथं आणून टाकलं तर तुलाही गरमी सहन होणार नाही, म्हणून पंखे लाव. काय आईचं जीवन आहे महाराज, काय जीवन आहे विचार करा. शेवटच्या श्वासापर्यंत लेकराचा विचार करते, तिचं नाव आई. आपल्या जीवनामध्ये चांगलं वागा, चांगलं जीवन जगा. तुम्ही जर तुमच्या मायबापाला सांभाळलं तर लेकरं उद्या तुमचं सांभाळ केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर तुमच्या मायबापाचं सांभाळ केलं नाही तर आपली सुद्धा मुलं आम्हाला तिथंच नेऊन टाकतील जिथं आम्ही आमच्या मायबापांना टाकलं. मी असं म्हणत नाही तुम्ही श्रावण बालासारखे कावडीत भरा आणि काशीला घेऊन जा. मी असंही म्हणत नाही पुंडलिकासारखा महाराज सातत्याने 24 तास त्यांची सेवा करा. फक्त जीवनामध्ये एवढंच करा, जिथं आहे तिथं व्यवस्थित ठेवा, त्यांच्याशी चांगलं बोला. अरे कधीतरी आम्ही विचार करा, ज्यांनी आम्हाला चालायला शिकवलं, ज्यांनी आम्हाला बोलायला शिकवलं, आम्हाला जेव्हा खाता येत नव्हतं तेव्हा महाराज आपल्या हातातला घास तुकडा तुकडा करून आमच्या मुखात घालवलं. त्या बाय बापाला कधी विसरायचं नाही महाराज, कधी आमच्या जीवनामध्ये विसरायचं नाही, कारण ते आज आहेत आणि उद्या नसतील आमच्या जीवनात. म्हणून सेवा महत्वाची आहे, ती आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. म्हणून अनेक प्रकार उदाहरणं देऊ शकतो, पण या ठिकाणी वेळ सुद्धा जास्त झालेली आहे. शेवटचं एकच गोष्ट सांगेन, आई ही सर्वोत्तम आहे महाराज. देवाला सुद्धा जर इथं यायचं झालं तर महाराज एखाद्या आईची कूस पवित्र बघतो आणि तिच्याच माध्यमातून जगाचा मालक या ठिकाणी येत असतो. म्हणून या ठिकाणी सर्वांना मी धन्यवाद देईन. एक शेवटचं एक वाक्य बोलतो आणि सेवा समाप्त करतो. विठाल विठाल त्रिसरणाच्या टप्प्यावरती धन्य तू ग माते, सर्व संपूर्ण फक्त राहते आये तुझे ग नाते, आये तुझे ग नाते. चुकलं तुझं बाळाई आई ग, चुकलं तुझं बाळाई रडते धाय धाय ग, रडते धाय धाय ग. ये न माझे आई ग, 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 ये न माझे आई ग. तुझं बाळ आई ग, चुकलं तुझं बाळ आई रडते धाय धाय ग, रडते धाय धाय ग. ये न माझे आई ग, ये न माझे आई ग, ये न माझे आई ग, ये न माझे आई ग. किती ग
माझे हाल झाले सांगू मी कुणाला, सांगू मी कुणाला, सांगू मी कुणाला. सावली निघून गेली पडलो मी उन्हाला, पडलो मी उन्हाला, पडलो मी उन्हाला. वासराला सोडून कुठं आई ग, वासराला सोडून कुठं निघून गेली गाय ग, निघून गेली माय ग. ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग. 9 मासाचा गोळा तू ग पोटी वाढविला, पोटी वाढविला, पोटी वाढविला. हाताचा पाळणा नेत्राचा दिवा केला, ताचा दिवा केला, ताचा दिवा केला. आई विन माया आई ग, आई विन माया साऱ्या जगामध्ये नाही ग, विश्वामध्ये नाही ग. ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग. आता आम्ही कितीही प्रयत्न केला आणि कितीही मोठ्याने हंबरडा भरून रडण्याचा प्रयत्न केला, तिला बोलवण्याचा प्रयत्न केला, तरी या ठिकाणी कालाड गेलेली आई आमच्या जीवनात पुन्हा परत मिळू शकत नाही. लेकरांनी कितीही तिच्या फोटोच्या पुढे बसू द्या, देवा पुढे प्रार्थना करू द्या, आई 13 दिवस झालं तुझं रूप बघण्याकरता, पण तुझं रूप मला दिसत नाही, एकदा रूप तुझं मला दाखव. त्याच्याकरता आई फक्त एकदा माझ्या करता ये, एकदाच ये ग आई तुझ्या बाळासाठी, तुझ्या बाळासाठी आई, तुझ्या बाळासाठी. तरसून मी गेलो तुझं रूप पाहण्यासाठी, रूप पाहण्यासाठी, तुझे रूप पाहण्यासाठी. चंदन तो बाळ तुझ्या आई ग, चंदन तो बाळ तुझ्या अंतरात राहे ग, हृदयात राहे ग. ये ना माझे आई ग, 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 ये ना माझे आई ग. आज शेवटचा निरोप देण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. या परिवाराच्या दुःखामध्ये तुम्ही सगळे सहभागी झाला, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. माझ्यासोबत आलेली ही सर्वच गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मयूर महाराज डोंगरे शापूर गेगाववरनं या ठिकाणी आपल्याला मृदंगाची साथ करण्याकरता आले, त्यांना धन्यवाद. तसेच आंबिवलीचे आमचे प्रमोद महाराज या ठिकाणी आहेत, कुंद्याचे आमचे सोपान महाराज या ठिकाणी आहेत, आमचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ही गोड अशी साऊंड सिस्टम ज्यांनी दिली ते आमचे दादा आमच्या समोर बसलेले आहेत. त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी ही सेवा मला प्राप्त झालेली आहेत. तुम्हाला धन्यवाद देतो. या परिवाराला सुद्धा धन्यवाद देतो. मला वाटते कालही या ठिकाणी कार्यक्रम झाला. आपल्या माऊलीकरता, आपल्या आईकरता आजचा हा दुसरा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. त्यांच्या सगळ्याच मुलांना मुलींना मी धन्यवाद देतो की आपल्या आईकरता ही पुण्याची शिदोरी तुम्ही समर्पण करत आहात, म्हणून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. झालेली सेवा प्रभू चरणी आईच्या चरणी समर्पण करून या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय माऊली लेकरे वेडी वाकुळे उठरे. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. हा नाही विचारिला अधिकार म्याव. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. करा क्षमा अपराध महाराज. सुख करता दुःख करता वार्ता वेगळा दे नरवे पूर्वे प्रेम कृपा दयाची. आपापल्या पायातल्या चपला काढून ठेवा. अर्थ करता घंटी झळके माळ मुक्ता फळाचे. जय देव जय देव जय मंगळमूर्ती. दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा. हिरे जडा मुकुट शोभतो भरा. रुजून टेणो पोरे चरणे घागर्या. जय देव जय देव जय मंगल
मूर्ती दर्शन मात्रे मान कामना मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव. लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड तीनयना दाश्रमाचा वट पाहे सगना संकष्टी पावाई निर्वाणी रक्षावे सर्वर वंदना जय देव जय देव. विटेवरी उभा वामंगी रखमाई पुंडलिकाच्या भेटे परब्रह्माले गा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जीवलगा जय देव जय देव. तुळसी माळा गळा करते कटी कासे पितांबर कस्तुर ललाटे देव सुरवार आणि त्याचे भेटे गरुड हनुमंत पुढे उभे राहते जय देव जय पांडुरंगा माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जुळगा जय देव धन्य वेणुनाद नक्षत्र माळा सुवर्णाची कमळे वनमाळा राई रखुमाबाई राणी सगळा ओवाळे तो राजा विठोबा सावळा जय देव जय पांडुरंगा माई वल्लभ राईच्या वल्लभ भावे जुलगा जय देव ओवाळू आरत्या कुरवंड्या येते चंद्रभागे माझे स्नान घेते त्यांच्या पताका वैष्णव नाचते हरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावाकिते जय देव आषाढी कार्तिक भक्तजन येते चंद्रभागे मध्ये स्नान जे करते दर्शन हेळा माते होय मुक्ती केशवासी नामदेव भावे वळत जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ भावे जुळगा जय देव ज्ञान जगे ज्ञानती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेवेल ज्ञानी आरती राजा केवल तेजा सेवती प्रगट गुय बोले विश्व ब्रह्मादि केले बाई मस्तक ठेवे आरती राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती आई दाखव्यामा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तैले तैसे तुकवाचे आभंगर केले आरती तुकारामा तुका तुलनेचे ब्रह्म तुकाचे आले म्हणणे रामेश्वरी चरणे मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्यामा आरती तुकारामा कलिंग लोडांगण वंदे चरण डोळान वाय नंदपती आलिंगन आनंद बोले वाली नोने विठाल रखमाय डोबार हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी जादास पंढरीचा वार करी वारी चुकून संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चंद्रभागे स्नान तुका मागे चिदान पंढरीचा वार करी वारी अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा माझी असं कळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा नो कोणे काळी संत मंडळी सुखी असू अहंकाराचा वारण लागला माझी विष्णुदास भाविकाशी नामा म्हणे तया असावे कल्याण रामकी निवान पांडुरंग कल्पनेची बाधा नो कोणे काळी संत मंडळी सुखी असू मागणे ते एकप्रती आहे देशील तरी पाये पांडुरंगा या संतांची निर्भीची मज दे आणि कधी काही न तुका म्हणे आता उदार तोई मदत दे पायी संतांची मदत दे आणि तुझे काही न ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम कुंडली गौरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.